नंदुरबार प्रतिनिधि सहित प्रकाश मार्गिल दामरखेड़ा में पुल का काम पिछले 2 वर्षों से धीमी गति से चल रहा है। बिरसा फाइटर्स नंदुरबार संगठन ने नंदुरबार के जिलाध्यक्ष को एक ज्ञापन सौंपकर संबंधित अधिकारियों के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की। इस समय बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, प्रदेश अध्यक्ष गोपाल भंडारी, बिलेचा पावरा, ग्राम अध्यक्ष वन सिंह पाटले, भारतीय स्वाभिमान संघ के प्रदेश महासचिव रोहिदास वल्वी, जिला अध्यक्ष पंकज वल्वी, तालुका अध्यक्ष अजय वल्वी सहित अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। सहाद से प्रकाशा तक मुख्य सड़क पर दामरखेड़ा में दूसरे पुल का काम पिछले 2 सप्ताह से चल रहा है और एसटी महामंडल की बसें चल रही है। इस वैकल्पिक मार्ग से यात्रियों को अधिक किराया देना पड़ता है तथा अधिक समय। शहादा ते प्रकाशा या मुख्य मार्गावरील दामरखेडा येथील पुलाचे काम अगदी संत गतीने सुरू आहे। गेल्या 2 वर्षापासून या पुलाचे काम प्रलंबित आहे। त्या कारणास्तव शहादाहून काथरदा मार्गे प्रकाशा असा पर्यायी मार्गाने बस व जड वाहने जात होते। आता या अवकाळी पावसामुळे या मार्गावरील गोमाई नदीवरील पूल तुटल्यामुळे सगळी जड वाहने व बसेस हे मसावद मार्गे आता प्रकाशाला जात आहेत। जवळजवळ 50 किलोमीटर अंतर वाढल्यामुळे बसेसचा जो भाडा आहे तो वाढलेला आहे, 105 रुपये झालेले आहे। त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड तर बसतच आहे, परंतु वाहनधारक व प्रवाशांना या मार्गाने जाताना प्रचंड त्रास होत आहे। या सगळ्या त्रासाला कारणीभूत हा जो दामरखेडा पुलाचा जो ठेकेदार आहे तो कारणीभूत आहे, तो जबाबदार आहे। गेल्या 2 वर्षापासून याला अजूनही एका पुलाचं काम पूर्ण करता येत नाही, तर याने हे काम सोडून द्यावं, याच्याऐवजी दुसरा ठेकेदार या पुलाच्या कामासाठी नेमणूक करावी अशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे मागणी केलेली आहे। प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील जे मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र असे 3 राज्यांना जोडणारा हा पूल आहे, हा रस्ता आहे। या मार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे। म्हणून या पुलाचं काम तातडीने पूर्ण करावं